भारतातल्या धर्मनिरपेक्ष लोकांना सणसणीत टोला लगावलाय प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी। भारतातील बहुतेक धर्मनिरपेक्ष मंडळी ही कट्टर आणि धर्मांध मुस्लिमांना एक वेळ पाठीशी घालतील, पण हिंदूंवर सरसकट टीका करायला पुढे असतात। आणि अशा शब्दांमध्ये तस्लिमा नसरीन यांनी भारतातल्या काही धर्मनिरपेक्ष मंडळींवर टीका केलेली आहे। मात्र त्याच वेळी भारतात वाढणाऱ्या असहिष्णुतेबद्दल सुद्धा आपल्याला काळजी वाटते असं त्या सांगतात। सध्या भारतात ज्या प्रकारची धर्मनिरपेक्षता आपल्याला पाहायला मिळते ती योग्य नाही असंही नसरीन म्हणाल्या। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली ही मतं मांडली। दुसरीकडे तस्लिमा यांनी भारतातल्या पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचं समर्थन केलेलं आहे। असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करण्याची साहित्यिकांची कृती ही योग्य असल्याचं म्हणत, लेखक राजकीय आणि सामाजिक पातळींवर संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांनी विरोध कशा पद्धतीने करावा हे सांगण्याची गरज नाही असंही तस्लिमा नसरीन म्हणालेले आहेत। आपण बघतोय की बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज ज्यांनी पुरस्कार परत केलेले आहेत साहित्य मंडळाचे, त्यांच्यावर आज त्यांनी प्रथमच भाष्य केलेलं आहे। त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांवर टीका केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार एक वेळ हे कट्टर हिंदुत्ववादी मुस्लिम समाजाला पाठीशी घालतील